जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 6 मार्च पासून सुरू 24 तास वैद्यकीय सेवा, कॅज्युअलिटी, आयसीयू, ओटी, जनरल वॉर्ड, स्पेशल डिलक्स रूम, लॅब, एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकारिणीची बैठक आज मुंबईतील गरवारे हॉल येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, आजी माजी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, फ्रंटल सेलचे प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती संपन्न झाली आहे। उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांनी बैठकीत संबोधित केलं। निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असते। निवडणुकीच्या विजयाचा कोणी उन्माद करू नये, तसंच पराभवाने खचून जाऊ नये। कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो, त्याला जपलं गेलं पाहिजे असं म्हणत अजितदादांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवलंय। तसेच आता विधानसभा निवडणुकीला आपण सामोरं जाणार आहोत, त्यावर लक्ष केंद्रित करून त्यानुसार पक्ष संघटनेची बांधणी करायची असल्याचं त्यांनी सांगितलं। येत्या 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 25वा वर्धापन दिन आहे। या निमित्तानं प्रत्येक जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबवले जातील असं अजितदादांनी सांगितलंय। अल्पसंख्याक समाजासाठी सर्वाधिक चांगले निर्णय हे महायुतीच्या सरकारच्या काळात घेतलेत। शिव फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा ही आपल्या पक्षाचा मूळ गाभा असून कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी आम्ही ही विचारधारा सोडणार नाही असं अजितदादांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खासदार प्रफुल्ल पटेल, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय खासदार प्रफुल्ल पटेल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। येणारी विधानसभा निवडणूक आपणा सर्वांसाठी महत्त्वाची असून त्यावर आपण सर्वांनी केंद्रित केलं पाहिजे। या बैठकीत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी संबोधित केलं। येत्या 4 जूनला एनडीएचं सरकार येईल। माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जो आम्ही सर्वांनी अभूतपूर्व निर्णय घेतला त्यावर महाराष्ट्राची जनता 100% शिक्कामोर्तब करेल असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला। या बैठकीस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।